आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करूया। भाऊ, राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, कुठेतरी पुन्हा एकदा भाजप हे आक्रमक होताना दिसतं। नाही, मला वाटतं ते काही करून जर त्या ठिकाणी वातावरण गढूळ करणार असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातत्यानं या ठिकाणी काँग्रेसनं अपमान केला आणि मग अशा वेळेला बाबासाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी जर खोटं चित्र उभं करून नौटंकी करण्याचा प्रयत्न असेल तर त्या ठिकाणी जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि त्याच्यामुळे काँग्रेसने काम करावं, लोकांचे प्रश्न सोडवावे, लोकांमध्ये जावं आणि विश्वास संपादन करावा। अशा प्रकारचं वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी जनतेचा विश्वास मिळणार नाही, परंतु काँग्रेस काही आत्मपरीक्षण करायला तयार नाही। काल जर पाहायचं तर मुंबई काँग्रेसचं जे कार्यालय आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे, त्यावरनं कुठेतरी काँग्रेस ही देखील आक्रमक झाल्याचं दिसतं आहे। संजय राऊत देखील म्हणत आहेत की बाबा मुख्यमंत्री या सगळ्या तोडफोडीचं समर्थन करणार आहे। नाही, आपण बघाल की या संदर्भामध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालाय, अटकही त्या ठिकाणी झालेली आहे, परंतु जर तुम्ही आमच्यावर कशाही प्रकारचे हल्ले कराल, धक्काबुक्की कराल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कराल तर भारतीय जनता पार्टी ते सहन करणार नाही आणि त्यातनं उत्स्फूर्त आलेली युवा आमच्या मोर्चाची प्रतिक्रिया होती, परंतु कुठेही कोणाला पाठीशी घातलं नाही। हेच तर वैशिष्ट्य आहे की आज देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी गृहमंत्री मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी FIR झाला, त्या ठिकाणी त्यांना अटक केले आणि योग्य ते कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांनी अनावश्यक त्या ठिकाणी काही केलंय का हेही त्या ठिकाणी पाहावं लागेल। कल्याणमध्ये मराठी अमराठी वाद पुन्हा एकदा समोर येताना दिसतो आहे। अनेक मराठी कुटुंबीय हे त्या प्रकरणी रस्त्यावर देखील उतरले आहेत। कशा प्रकारे बघता हे या सगळ्याकडे? नाही, महाराष्ट्रात तर मराठी कुटुंबावर त्या ठिकाणी अन्याय होताच कामा नये। नेमकं प्रकरण काय याची मला पूर्ण कल्पना नाही। जर अशा प्रकारे मराठी म्हणून कुटुंबावर काही अन्याय जाणीवपूर्वक कोणी केला असेल तर त्याचं पोलीस प्रशासन आणि त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री योग्य ती दखल घेतील। तर हे होते प्रवीण दरेकर यांनी सविस्तर उत्तरं दिली। कॅमेरामॅन अरविंद वारगेसह अभिषेक म्हठाळ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।